ब्लँकेट स्वतः भोवती गुंफताना ती झोपेत उलटली तेव्हा तिचा एक हात एखाद्या माणसाला लागला. तिला तिच्या झोपेतही काहीतरी विचित्र भास झाल्याचे जाणवलं. डोळे मिटूनही तिच्या कपाळावर ताण आलेला होता. मिटलेल्या डोळ्यांनी तिने इकडे तिकडे हात हलवले कारण तिला जाणून घ्यायचं होतं की जे तिला वाटतंय ते एक स्वप्न तर नाही आहे ना. पण जेव्हा तिने तिचा हात फिरवला आणि तरीही तिला मानवी अस्तित्वाची महत्त्वता जाणवली तेव्हा तिने लगेच डोळे उघडले. अस्पष्ट डोळ्यांनी पाहिलेल्या समोरच्या दृश्याने तिच्या संवेदना उडाल्या होत्या. तिच्या बेडवर एक माणूस झोपला होता. तो तिच्या बाजूला तोंड करून झोपला होता. त्याची उघडी पाठ तिच्याकडे होती तर त्याचा चेहरा काहीसा उशीत दडला होता. हा सर्व नजारा बघून तिचे सुंदर डोळे आश्चर्याने विस्फारले होते. घाबरून तिने ब्लँकेट काढले आणि स्वतःकडे पाहिले. ज्याची गरजही नव्हती तरीही तिने स्वतःकडे पाहिले आणि तिला जे जाणवत होतं तेच होतं. तोंडावर हात ठेवून तिने आपली अनियंत्रित किंकाळी थांबवली. तिने स्वतःला ब्लँकेटने चांगलं झाकलं आणि पुन्हा एकदा थरथरत्या नजरेने तिच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीकडे ती बघू लागली जो बेसुद्ध झोपलेला होता. मग ती सावधपणे उठली आणि तिने आजूबाजूला पाहिलं. त्यांचे दोघांचे कपडे इकडे तिकडे विखुरलेले होते जे तिने तिच्या अस्पष्ट डोळ्यांनी पाहिले आणि रात्री काय घडलं असणार याबद्दल विचार करायची तिला गरज जाणवली नाही. कसा वाटला धमाका? कोण आहेत ते दोघं? काय कसं केव्हा घडलं याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला लागलीच असणार ना? सो मग ही उत्सुकता कायम ठेवा आणि पुढे स्टोरी सुरू होते ती काळजीपूर्वक वाचा आणि स्टोरीची स्टार्ट कशी वाटली ते नक्की कळवा.